तर बातमी संभाजीनगरात नाही. चंद्रकांत खैरेंनी आता नातवंड घरी बसून सांभाळावीत असं संदीपान भुमरेंनी म्हटलंय. अंबादास दानवे कागदोपत्री नेता असल्याची सुद्धा टीका संदीपान भुमरेंनी दानवेंवर केली आहे. तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंनी आता जिल्ह्याची वाट लावली असल्याचा सुद्धा या ठिकाणी आरोप संदीपान भुमरेंनी केला. अंबादास दानवेंनी स्वतः केलेलं काम दाखवावं. संदीपान भुमरेंनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंवर हा निशाणा साधला. मला सांगायचं हे खैरे साहेबांना यांच्यावर लक्ष द्यायचं नाही. खैरे साहेबाला कोणी विचारित नाही. या खैरे साहेबाचं म्हणतो माझं कोणी ऐकत नाही, मला कोणी विचारित नाही, माझं कोणी ऐकत नाही. मग या खैरे साहेबाला काय महत्व द्यायचं? काय कोण खैरे? या खैरेला कोण विचारतं? खैरेला कोणी विचारित नाही. खैरेनं आता जनतेनं तुम्हाला फार डोक्यात घेतलं. यांना आता नातू सांभाळा, घरी राहा, सुखानं बसा, जरा घरी बसून जरा लोकांचा आनंद बघावा जरा थोडा. जिल्ह्यात मला एक सांगा, लोकसभा गेली, सगळे आमदार गेले, आता महानगरपालिका जाणार, जिल्हा परिषद जाणार, नगरपालिका जाणार. अंबादासचं काय? अंबादासचं काहीच नाही. अंबादास फक्त कागदोपत्री तुम्हाला अंबादास दिसतोय. कोणता अंबादासचं प्रॅक्टिकली खाली काही नाही. काय हे जिल्ह्याची वाट खैरेंना अंबादासनंच लावली. सगळ्या कार्यकर्त्याची वाट सुद्धा या दोघांनाच लावली. आता हे दोघच भांडू राहिले, यांच्याकडे कोणीच नाही राहिले. हे दोघच राहणारे, वर सुद्धा दोघच राहणारे बापले. कोणते? आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब. तुम्ही रोज पहा शिवसेनेकडे एकनाथ शिंदे साहेबाकडे रोज ओघ चालू आहे. अहो मला तर इतके फोन दे, आम्हाला वेळ घेऊन द्या, आम्हाला प्रवेश करायचा शहरातले जिल्ह्यातले. आणि तुम्हाला दिसेल महानगरपालिका येऊस तर